नमस्कार. शिक्षण क्षेत्रामध्ये विशेषतः इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आपलं करिअर घडवू पाहणाऱ्यांसाठी आजची माहिती खूपच महत्त्वाची ठरणार आहे. सांगलीतली एक नामांकित संस्था पद्मभूषण वसंतराव दादा पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजेच PVVPIT इथे तब्बल 106 पदांसाठी एक मोठी भरती जाहीर झाली आहे. चला तर मग या मोठ्या संधीबद्दल सगळी माहिती अगदी सविस्तरपणे आणि सोप्या भाषेत समजून घेऊया. आजच्या या विश्लेषणामध्ये आपण या 6 महत्त्वाच्या मुद्द्यांवर एक नजर टाकणार आहोत. म्हणजे ही संधी नक्की काय आहे, तारखा कोणत्या आहेत, जागा कशा विभागल्या आहेत, आरक्षण कसं आहे, अर्ज कसा करायचा आणि हो, सगळ्यात शेवटी एक अत्यंत महत्त्वाची अट आहे त्याबद्दलही बोलणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. PVVIT हे एक प्रतिष्ठित इंजिनिअरिंग कॉलेज आहे आणि इथे नोकरी करणं हे अनेकांचं स्वप्न असू शकतं. पण एक मिनिट, अर्ज करण्याच्या घाईगडबडीत एक अशी अट आहे जी कदाचित तुमचा निर्णय बदलू शकते. त्याबद्दल आपण एकदम शेवटी बोलणार आहोत, म्हणून शेवटपर्यंत नीट लक्ष द्या. हो, स्क्रीनवर जो आकडा दिसतोय तो अगदी बरोबर आहे. एकूण 106 जागांसाठी ही भरती प्रक्रिया होते आहे. प्राचार्य पदापासून ते अगदी सहाय्यक प्राध्यापकांपर्यंत वेगवेगळ्या पदांसाठी ही एक मोठी संधी आहे. खरं सांगायचं तर इतक्या मोठ्या संख्येने पदभरती फार क्वचित बघायला मिळते. आणि गंमत म्हणजे या भरतीमध्ये फक्त शिकवणारी पदं नाहीत, तर प्राचार्य, वर्कशॉप सुपरिंटेंडंट, फिजिकल डायरेक्टर आणि ग्रंथपाल यांसारखी महत्त्वाची प्रशासकीय आणि शैक्षणिक पदंसुद्धा आहेत. याचा अर्थ वेगवेगळ्या प्रकारची पात्रता आणि अनुभव असलेल्या उमेदवारांसाठी इथे संधी उपलब्ध आहे. आता येऊया सगळ्यात तातडीच्या आणि महत्त्वाच्या माहितीकडे, म्हणजे तारखा. ही संपूर्ण प्रक्रिया खूपच वेगवान आहे, त्यामुळे तारखा चुकून अजिबात चालणार नाही. अर्ज करायला फार कमी वेळ आहे हे आधीच लक्षात घ्या. बघा, 30 डिसेंबर 2025 पासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे आणि अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन आहे, म्हणजे पोस्टाने पाठवायचा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुमचा अर्ज 4 जानेवारी 2026 पर्यंत कॉलेजच्या पत्त्यावर पोहोचायलाच पाहिजे. त्यानंतर आलेले अर्ज ते स्वीकारणार नाहीत. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याच्या लगेच 2 दिवसांनी म्हणजे 6 जानेवारी 2026 रोजी थेट मुलाखती आहेत. म्हणजे तयारीसाठी वेळ खूपच कमी आहे. चला आता जरा खोल्यात जाऊन बघूया की या 106 जागा नक्की कोणत्या पदांसाठी आणि कोणत्या विभागांसाठी आहेत. आपण सुरुवात करूया सगळ्यात वरिष्ठ पदांपासून. तर वरिष्ठ पदांमध्ये प्राचार्य पदासाठी 1 जागा आहे. त्यानंतर प्रोफेसर पदासाठी एकूण 11 जागा आहेत. या टेबलमध्ये तुम्ही बघू शकता की कॉम्प्युटर सायन्स आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर सायन्स या विभागांमध्ये प्रत्येकी 2 जागा आहेत, तर इतर महत्त्वाच्या विभागांमध्ये प्रत्येकी 1 जागा ठेवलेली आहे. आता वळूया असोसिएट प्रोफेसर पदांकडे. यासाठी एकूण 25 जागा आहेत. इथे कॉम्प्युटर सायन्स विभागात सर्वाधिक म्हणजे 5 जागा आहेत आणि त्यानंतर मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी 4 जागा आहेत. आणि एक विशेष गोष्ट म्हणजे फर्स्ट इयरला शिकवले जाणारे विषय जसे की फिजिक्स, केमिस्ट्री आणि कम्युनिकेशन स्किल्स यासाठीही प्रत्येकी 1 जागा आहे. आणि आता ते पद ज्यासाठी सगळ्यात जास्त जागा आहेत, असिस्टंट प्रोफेसर. एकूण 58 जागांपैकी पुन्हा एकदा कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विभागात तब्बल 15 जागा आहेत. यावरूनच आपल्याला कळतंय की सध्या या क्षेत्राला किती मागणी आहे. त्याखालोखाल AI अँड डेटा सायन्स, सिव्हिल आणि इलेक्ट्रॉनिक्स यांसारख्या विभागांमध्येही प्रत्येकी 6 जागा आहेत. असिस्टंट प्रोफेसर लेव्हलला फर्स्ट इयरच्या विभागांसाठी सुद्धा बऱ्याच जागा आहेत. बघा, मॅथमॅटिक्स आणि केमिस्ट्रीसाठी प्रत्येकी 3 जागा आणि फिजिक्स व कम्युनिकेशन स्किल्ससाठी प्रत्येकी 2 जागा आहेत. यासोबतच आपण आधी पाहिल्याप्रमाणे कार्यशाळा अधीक्षक, शारीरिक शिक्षण संचालक आणि ग्रंथपाल या पदांसाठी प्रत्येकी 1 जागा आहे. जे उमेदवार पोस्ट ग्रॅज्युएशनला म्हणजे MTechला शिकवण्यासाठी पात्र आहेत त्यांच्यासाठीही काही खास पदं आहेत. MTech विभागात प्रोफेसर पदासाठी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये 1 जागा आहे आणि त्याशिवाय असोसिएट आणि असिस्टंट प्रोफेसर पदांसाठी प्रत्येकी 5 जागा आहेत, ज्या वेगवेगळ्या 5 विभागांमध्ये एक अशा वाटून दिल्या आहेत. चला आता आपण प्रत्यक्ष अर्ज करण्याच्या प्रक्रियेबद्दल बोलूया. ही प्रक्रिया तशी सोपी आहे, पण वेळेच्या बाबतीत मात्र खूप कडक आहे, हे लक्षात ठेवा. अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्णपणे ऑफलाईन आहे. तुम्हाला काय करायचंय तर तुमच्या सगळ्या शैक्षणिक कागदपत्रांच्या आणि अनुभवाच्या प्रमाणपत्रांच्या अटेस्टेड कॉपीज तयार ठेवायच्या आहेत. अर्जाचा फॉर्म व्यवस्थित भरायचा आहे आणि तो पोस्टाने किंवा स्वतः कॉलेजमध्ये जाऊन वेळेच्या आत जमा करायचा आहे. पत्ता पुन्हा एकदा नीट ऐका आणि नोंदवून घ्या. पद्मभूषण वसंतराव दादा पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, बुधगाव, तालुका मिरज, जिल्हा सांगली आणि पिनकोड आहे 416-304. लक्षात ठेवा, तुमचा अर्ज 4 जानेवारी 2026च्या आत या पत्त्यावर पोहोचलाच पाहिजे.
पोस्टमुळे उशीर झाल्यास संस्था जबाबदार राहणार नाही. या भरतीसाठी एक चांगली गोष्ट म्हणजे कोणतीही लेखी परीक्षा नाहीये. निवड फक्त आणि फक्त थेट मुलाखतीमधून होणार आहे. जे उमेदवार पात्र असतील त्यांनी 6 जानेवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजता संस्थेच्या ऑफिस बोर्डरूममध्ये मुलाखतीसाठी आपल्या सगळ्या मूळ कागदपत्रांसोबत हजर राहायचं आहे. आणि हो, मुलाखतीसाठी येण्या-जाण्याचा कोणताही खर्च दिला जाणार नाही. आणि आता आपण या विश्लेषणाच्या त्या टप्प्यावर आलो आहोत ज्याबद्दल मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं. ती सर्वात महत्त्वाची अट. कृपया याकडे अत्यंत गांभीर्याने लक्ष द्या, कारण ही माहिती तुमचा निर्णय पूर्णपणे बदलू शकते. जाहिरातीमध्ये अगदी स्पष्टपणे लिहिलं आहे की ही संपूर्ण भरती ॲडहॉक तत्वावर आहे. पण या ॲडहॉक शब्दाचा नेमका अर्थ काय होतो? चला समजून घेऊया. ॲडहॉक म्हणजे तात्पुरत्या स्वरूपाची नियुक्ती. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ही एक विशिष्ट आणि मर्यादित कालावधीसाठी केलेली नेमणूक असते. याचाच अर्थ ही कायमस्वरूपी म्हणजे परमनंट नोकरी नाही. हो, हे अगदी खरं आहे आणि हीच ती सर्वात मोठी अट आहे. या भरतीमधल्या सगळ्याच्या सगळ्या 106 पदांवरील नियुक्ती ही कायमस्वरूपी नसून फक्त आणि फक्त 6 महिन्यांच्या करारावर म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर केली जाणार आहे. अर्ज करण्यापूर्वी गोष्ट लक्षात घेणं खूपच आवश्यक आहे. तर मग याचा अर्थ काय घ्यायचा? बघा, ज्यांना एका चांगल्या संस्थेमध्ये शिकवण्याचा अनुभव हवा आहे किंवा जे नुकतेच आपलं करिअर सुरू करत आहेत, त्यांच्यासाठी ही एक सुवर्ण संधी ठरू शकते. तुम्हाला 6 महिन्यांचं एक मौल्यवान अनुभव प्रमाणपत्र मिळेल. पण जे उमेदवार एक कायमस्वरूपी आणि स्थिर नोकरी शोधत आहेत, त्यांनी मात्र अर्ज करण्यापूर्वी या तात्पुरत्या स्वरूपाच्या नोकरीचा पुन्हा एकदा गांभीर्याने विचार करावा. तर ही होती PVPIT सांगली भरतीची संपूर्ण आणि सविस्तर माहिती. आमचा सल्ला इतकाच आहे की कोणताही निर्णय घेण्यापूर्वी संस्थेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन मूळ जाहिरात एकदा स्वतःच्या डोळ्यांनी नक्की वाचा आणि मग स्वतःलाच प्रश्न विचारा की आपल्या करिअरच्या या टप्प्यावर हा 6 महिन्यांचा अनुभव एक चांगली पायरी ठरू शकतो का? विचारपूर्वक निर्णय घ्या. धन्यवाद.